चला झोपायला. सह्याद्रीमध्ये वसलेला एक असा किल्ला जो अतिशय सुंदर आणि युनिक आहे. तेथे पोहोचण्यासाठी आपल्याला पार करावं लागतं शिवसागर जलाशय. सह्याद्री टायगर रिझर्वचं जंगल हा आहे वासोटा फोर्ट. यालाच व्याघ्रगड असेही म्हटले जाते. वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड ब्युटिफुल ट्रेक वासोटा ट्रेकचं कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्लॉगमध्ये मिळेल. त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा. गणपती बाप्पा छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. हा आहे कोयना डॅम, जो की महाराष्ट्रामधला सगळ्यात मोठा डॅम आहे. सराउंडेड बाय कम्प्लीट डेन्स फॉरेस्ट. सो गाईज, आज आम्ही करणार आहोत वासोटा ट्रेक. तर वासोटा ट्रेक हा कम्प्लीट डेन्स फॉरेस्ट मध्ये आहे. इट टेक्स 2 hours टू असेंड अँड डिसेंड. वासोटा ट्रेक करण्याआधी काही गोष्टी आहेत ज्या जाणून घेतल्या पाहिजेत, जसं की फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन. नो प्लास्टिक ऑन फूट. इफ यू आर कॅरिंग देन यू हॅव टू काउंट इट अँड देन टेक इट अप. तर प्लास्टिक मिसिंग असेल तर ₹500 फाईन घेतात. ते आधीच आपल्याला पोहोचण्याआधीच डिपॉझिट करायचे असतात. आणि आम्ही स्टे केला होता बामनोली विलेजमध्ये, कोयना डॅमच्या किनारी. आणि वासोटाला जाण्यासाठी 3 बेस्ट विलेज आहेत: बामनोली, मुनावळे आणि तापोला. या 3 गावांमधून तुम्ही वासोटाला बोटिंगने जाऊ शकता. सो तुम्ही जर बसने जाणार असाल तर बामनोली विलेज चूज करा. तिथे बस जाते आणि बसचे टायमिंग आणि बस कोणत्या कोणत्या आहेत ते मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. वासोटा किल्ला हा वेडनेसडेला बंद ठेवण्यात येतो. वासोटा फोर्ट याला व्याघ्रगड म्हणून पण ओळखले जाते, कारण की हा दिसताना वाघाने नखी मारल्यासारखा दिसतो, म्हणून महाराजांनी याचं नाव व्याघ्रगड असेही ठेवले आहे. तो जुना वासोटा आहे, त्यावर जेल, तुरुंग आहे, त्यावर जाण्यासाठी बंदी आहे. किल्ल्यावर तुम्हाला शिव मंदिर, 2 पाण्याची टाकी, हनुमान मंदिर आणि समोर दिसणारा जुना वासोटा आणि नागेश्वर सुळका पाहायला मिळतो. थँक्यू गाईज. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करा.